रांगोळी. रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावना आणि संस्कृतीमध्ये पर्याप्त समानता आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळीपासून तयार झालेली आकृती होय. भारतात रांगोळी धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. रांगोळीचा उगम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसतं, अनेक भारतीय कलांप्रमाणेच रांगोळीचेही नाते प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे. ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत दिसते. रांगोळी जशी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते, तशी ती प्राचीन भारतीय तत्वचिंतन आणि लोकधारणा यांचा वारसाही सांगते. रांगोळीद्वारे मूर्त रूपे निर्माण केली जातात आणि अमूर्त अशा संकल्पनाचा बोधही होतो. रांगोळीसाठी लागणाऱ्या वस्तू सहज व सर्वांना उपलब्ध होणाऱ्या आहेत आणि रांगोळी काढणे फारसे अवघडही नसते. प्राचीन काळी चित्रकलेची सुरुवात झाली ती रांगोळीपासूनच असे मानले जाते. पुढे रांगोळी प्रगतावस्थेला पोहोचली तेव्हा अमूर्त निराकार संकल्पनाच्या प्रतीकांसाठी रांगोळीचे मानवी जीवनात अतोनात महत्त्व वाढले. रांगोळीने घराघरात स्थान मिळवले. रांगोळी झाली मांगल्याचे प्रतीक, पावित्र्याचे नि प्रसन्नतेची खूण. रांगोळी एक संस्कारपूर्ण कलाविष्कार आहे. घराघरांच्या अंगणातील सडासंमार्जन आणि त्यावरील छोटीशी सुबक रांगोळी त्या घरांचे अलंकरण करते. दारासमोर, अंगणात, वृंदावनाजवळ किंवा तांबूस रंगाच्या भूमीवर बोटांच्या चिमटीतून उमटलेली छोटीशी आकृती त्या घरातील स्वच्छता, शुद्धता, प्रसन्नता नि पवित्रता प्रकट करते. बिंदू बिंदूंना सरळ किंवा वक्र रेषांनी जोडून तयार झालेली सौंदर्याकृती असे त्याचे दृश्य स्वरूप असते. बिंदू रेषांच्या संमिलनातून चंद्र, सूर्य, स्वस्तिक, श्रीपद्म, शंख, चक्र इत्यादी अर्थपूर्ण प्रतीकातून प्रकाशमयता, तेजस्विता, शीतलता, गतिमानता, आस्तिक्य, समृद्धी, सृजनशीलता अशा सुंदर भावनांचे दर्शन पाहणाऱ्यांच्या अंतःकरणाला घडत असते. अंगणातील रांगोळी अंगण सुशोभित करून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून मन प्रसन्न करते. ती आकृती रेखाटणाऱ्या गृहलक्ष्मीच्या अंतःकरणातील भावतरल सौंदर्याची अनुभूती देत असते. महाराष्ट्रात ठिपके काढून ते जोडून रांगोळी काढण्याची प्रथा आहे. स्वस्तिक, चंद्र, सूर्य, लक्ष्मीची पावले, महिरप वगैरे आकृती मुक्तहस्त चित्राप्रमाणे काढली जातात. पूर्वी जमिनी शेणाने सारवल्या जात. सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन व त्यात हळदी कुंकवाची चिमूट टाकण्याची पद्धत होती. आजही काही खेडेगावातून ही प्रथा पाळली जाते. याशिवाय सकाळी उठल्यावर अंगणात पाण्याचा सडा घालून त्यावर छोटीशी रांगोळी, घराच्या उंबऱ्यावर, तुळशी वृंदावनापाशी, देवघरात रांगोळी काढूनच स्त्रियांचा दिवस सुरू होत असे. आजकाल पारंपरिक रांगोळ्यांचे स्टिकर्सही बाजारात विकत मिळतात. ते चिकटवून लोक हौस भागून घेतात. एकसारख्या रुंदीची नाजूक रेघ तसेच एकसारख्या अंतरावर काढलेले ठिपके काढणे हे कलात्मक मानले जाते. जागेअभावी व वेळेअभावी शहरवासियांना ते रोज शक्य नसले तरी सणावाराला महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी मात्र रांगोळीशिवाय अजूनही कुणाचे पान हलत नाही. पेशवाईतील भोजन पंक्तीत चांदीच्या ताटाभोवती सुबक महिरपी काढल्या जात. त्यानंतर रांगोळी नावाचे एक छोटेसे यंत्र निर्माण झाले. त्यात रांगोळीची पावडर भरून पंक्तींमध्ये ते जमिनीवर ओढून एकसारखे रांगोळी काढली जाऊ लागली. गौरी गणपती आणि दिवाळी या दोन सणांना
रांगोळीला जास्त महत्त्व आहे. सण जवळ आले की हळदीपासून बनवलेले अत्यंत आकर्षक असे रंग बाजारात विक्रीस येतात. या रंगांनी पांढरी रांगोळी अधिक आकर्षक बनते. याशिवाय रांगोळीच्या सहाय्याने नेत्यांची, देवतांची, सिनेमा तारकांची व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे वगैरेही काढण्याची कला जोपासली गेली आहे. दिवाळीच्या सुमारास अशा प्रकारच्या रांगोळ्यांची प्रदर्शनेही भरतात. महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी म्हणजे चैत्रांगण. भारतीय वर्षाचे जे 12 महिने आहेत त्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व आहे. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज अंगणात काढलेली वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी म्हणजे चैत्रांगण. संस्कारक्षम अशी ही रांगोळी भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांमध्ये काढली जाते. मखरात ज्येष्ठा व कनिष्ठा अशा 2 गौरी, दोन्ही बाजूला सूर्य व चंद्र, 2 पंखे, मकरातील बसायला 2 पाट, त्याखाली शंख, चक्र, गदा, गोपद्म ही पारंपरिक रांगोळी. दोन्ही बाजूला कमळ व स्वस्तिक अशी चैत्रांगणाची रांगोळी सजलेली असते. या चैत्रांगणात कासव, नाग व तुळशी वृंदावन यांनाही स्थान आहे. रात्रंदिवस घर प्रकाशाने उजळून निघावे, चंद्राच्या शीतल प्रकाशाने रात्रही घर थंड व प्रकाशमान असावे अशी प्रार्थना चंद्र सूर्य काढून केली जाते. कोमलतेचे प्रतीक असणारे कमल चिखलात उमलते म्हणजे अज्ञानरूपी चिखल बाजूला सारून ज्ञानरूपी कमळ आमच्या घरात उमलून त्याचा सुगंध आसमंतात पसरावा अशी इच्छा व्यक्त केली जाते. सौभाग्यचिन्ह म्हणून करंडा, फणी, मंगळसूत्र काढायचे. त्रिशूळ आणि डमरू ही शंकराची आयुधे शरीरातील त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ शमन करते असे ते त्रिशूल. नारळ हे जीवनाचे सन्मान करणारे प्रतीक. मंगल कार्यात आपण हे एकमेकांना देऊन गौरव करतो. संथ गतीने जाऊन सुद्धा जय मिळवणारा प्राणी म्हणून कासवाचे प्रतीक. तसेच कासव ज्याप्रमाणे हातपाय जवळ घेते त्याप्रमाणे आपण आपले विकार आवरायला हवे हे या प्रतीकातून सूचित होते. स्वस्तिक हे तर शुभचिन्ह. त्याच्या 4 बाजू म्हणजे 4 वेद आहेत असे मानतात. पाडव्यापासून सुरू होणाऱ्या संपूर्ण वर्षात आम्हाला ऐश्वर्य व ज्ञानसंपदा लाभो, घरात सुख शांती समृद्धी नांदो अशी प्रार्थना या चैत्रांगणाच्या रांगोळीत प्रतीकांद्वारे केलेली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच भारताच्या इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. केरळमध्ये काढल्या जाणाऱ्या रांगोळीला उविडल असे म्हणतात. पूव म्हणजे फूल, इडल म्हणजे रचना, उविडल म्हणजे फुलांची रचना. उविडलची सुरुवात सुमारे 2000 वर्षापूर्वीची असावी. याची रचना प्रामुख्याने ओणमच्या उत्सवात करतात. या पुष्परचना गोलाकार, कमलपत्राकार, षटकोनी इत्यादी प्रकारच्या असतात. प्रथम बोटांनी आकृती रेखाटून मग तिच्यावर तुळस किंवा फुलांचे उंच कमळ करतात. तसंच राजस्थानमध्ये जी रांगोळी काढली जाते तिला मांडणा असं नाव आहे. दसरा, दिवाळी, राखी पूनम वगैरे प्रमुख सणांच्या वेळी घराची भिंत सारून तिच्यावर जी आकृती काढली जातात त्यांना मांडणा म्हणतात. राजस्थानातली खास पांढरी खडी घेऊन त्यात पाणी मिसळून मांडणा काढला जातो. या मांडण्यात त्रिकोण, चौकोन, षटकोन, अष्टकोन, स्वस्तिक, कमळ, वेल, फूल अशा आकृती व चित्रे काढतात. कधीकधी तांदूळाच्या पिठात थोडी हळद घालून त्या रंगाचा किंवा गेरूच्या रंगाचा उपयोग करतात. भिंतीवर लहान मोठे चौकोन सारवून त्यात आकृती भरतात. कित्येकदा मांडणं आखून रंगाचे ठिपके जोडून आकृती बनवतात. कोणत्या प्रसंगी कोणती आकृती किंवा रेखाचित्र काढायची ते परंपरेने ठरलेले असते. यात सूर्य, चंद्र, गौरी, नाग इत्यादी चित्रे असतात. तसेच बंगालमध्ये काढण्यात येणाऱ्या रांगोळ्यांना अलिपना किंवा अल्पना असे म्हटले जाते. लाकडी पाट, चौरंग किंवा जमीन
यावर जी चित्रे व नक्षी काढतात त्या कला प्रकाराला अलिपना म्हणतात. अलिपना अंगणात किंवा घरातल्या जमिनीवर काढायची असल्यास ती तांदूळाच्या कोरड्या पिठाने काढतात व भिंतीवर काढायची असल्यास तेच पीठ पाणी घालून पातळ करून त्यांच्या रेघांनी काढतात. क्वचित प्रसंगी इतर रंग व पदार्थ वापरतात. अलिपना हाताने काढतात, कुंचला वापरत नाहीत. विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. तारा व्रताची अलिपना सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये वरच्या बाजूला सूर्यबिंब, खाली शिवलिंगे व पार्वती, सर्वात खाली चंद्र, सूर्य, चंद्रामध्ये 16 तारका व ब्रह्मांड, त्यातच भक्ताचे आसन, पृथ्वी अशी रचना असते. आंध्र प्रदेश भागामध्ये जी रांगोळी काढली जाते त्याला मुग्गू असे म्हणतात. ही रांगोळी काढण्यासाठी तांदूळाचा उपयोग करतात. तांदूळ 5-6 तास भिजत घालतात. नंतर ते अगदी बारीक वाटून त्यात गरजेनुसार पाणी घालतात. त्या द्रवात कापडाची चिंधी बुडवतात. ती 5 बोटा धरून हलकेच दाबली की द्रवाचे थेंब खाली पडतात. अशा रीतीने ठिपके काढून त्याभोवती रेषा काढून मुग्गूच्या आकृती तयार करतात. देवासमोर, दारात, भिंतीच्या चारी कडांना आणि भिंतीवर मुग्गू काढण्याची पद्धत आहे. काही वेळा चुन्याची व कावेची पूडही रांगोळीसाठी वापरतात. 7 वारांच्या 7 विशिष्ट आकृत्या ठरलेल्या आहेत. अशाच प्रकारे तामिळनाडूमध्ये जी रांगोळी काढण्यात येते तिला कोलम म्हणतात. ही रांगोळी काढताना तांदूळाचे पीठ वापरतात. काही विशेष प्रसंगी तांदूळाच्या पिठाची पेस्ट रांगोळी काढण्यासाठी वापरतात. ही रांगोळी पिठात भिजवलेले कापड बोटात धरून काढतात. तर मध्य प्रदेशमध्ये काढल्या गेलेल्या रांगोळीच्या प्रकाराला चौकपूर्णा असे नाव आहे. अंगणाचा एखादा भाग चौकोनात सारवून त्यात वेलपत्ती व आकृत्या काढून चौकोन पूर्ण करणे म्हणजे चौकपूर्णा. ही रांगोळी ठिपक्यांची असते. ठिपके विशिष्ट पद्धतीने रेघांनी जोडायचे व विविध आकृत्या तयार करायच्या. त्यासाठी रंग किंवा खडूचे चूर्ण पाण्यात भिजून वापरतात. बारीक काडीला कापूस लावून त्या कुंचल्याने चौक भरतात. क्वचित पीठ व गुलालही वापरतात. हिरव्या रंगासाठी हिरवी पाने वाटून उपयोगात आणतात. तर अशा प्रकारे रांगोळी ही कला अतिशय समृद्ध आणि देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते. मी आशा करतो की तुम्हाला रांगोळीबद्दलची ही माहिती आणि त्यातले वैविध्य जाणून घेण्यास आवडले असावे. जर तुम्हाला आवडले असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.